याच्यामध्ये काय दिसून येते का? दिसते? ओके. तर गुड फ्रायडेचे दिवस आम्ही पाहिलो. शुक्रवार त्याच्या बलिदानच्या बद्दल आम्ही स्मरण केलं, आठवण केलं, आणि त्यांनी जे काय वधस्तंभावरून बोललं त्याचं पण आम्ही मनन केलं. So we meditated on the 7 words from the cross of Jesus and his sacrifice on the cross for us. And he offered his life. त्यांनी त्याचे जीवन स्वतः संपूर्ण तरीके म्हणजे रीतीने त्यांनी बलिदान केलं. So it was such an amazing thing. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की कोणतरी असं कसं करू शकतो. थोडं काहीतरी द्यायचं, कोणतरी आता भीक मागायला आलं तर काय करतो, आता 10 रुपयाच्या पेक्षा कमी देऊ शकत नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त पण कोणी देत नाही. ओके, देतो 2 रुपये, 5 रुपया, 10 रुपये, फक्त तेवढंच. परंतु ह्यांचे बलिदान संपूर्ण रीतीने होता. तर त्याचं जसं बाकी इतर लोकांचं शारीरिक मृत्यू त्याचं झालं, शारीरिक मृत्यू हे आपण आठवण घ्यायचं, कारण आपल्या विश्वासाला हे आपल्याला मदत करतील. शारीरिक मृत्यू हे शरीराला सगळे त्यांनी दुःख सहन केलं, हे सगळं आम्ही पाहिलं. आणि त्याचं शरीर एक कबरमध्ये ठेवलं होतं. जसं एक माणसाचं शरीर असतं, त्या शरीराने तुमच्या आणि माझ्यासारखं एक शरीर मध्ये त्यांनी आला या पृथ्वीत. आणि आपल्याला जेवढी पॉवर आहे, शक्ती आहे, विचार करण्याच्या शक्ती किंवा जे काय पचनशक्ती म्हणू, कुठलेही भूक लागायचं, तहान वाटायचं, सगळे त्यांना पण होते, कारण हाच शरीरमध्ये आलात. आणि हा शरीरमध्ये त्यांनी दुःख पण अनुभव केलं, हा शरीरमध्ये त्यांनी मृत्यू पण पाहिलं. आणि हे सगळं होत असताना त्या लोकांना तरी आशा खरंच नव्हतं, एक प्रेम होतं. शिष्य 3 दिवस ते गेले, कारण सबत होता म्हणून माहिती आपल्याला. We know that there was Sabbath, so they went on the 3rd day because of love. It was not, they were very disturbed. ते खूपच डिस्टर्ब झाले होते. and they go and see, ते दगड उचलून कोणतरी ठेवलेले, एवढी मोठी दगड कोण उचललं, आणि बघायला गेलं तर येशूचे शरीर तिकडे नाही. जे काय त्यांनी आठवण म्हणजे सांगितलं होतं ते सगळं त्यांनी विसरून गेलं होतं. आणि हे आपल्याला एक समस्या असते, एक प्रॉब्लेम असतं, मानवचा एक प्रॉब्लेम. It is a problem of human beings to forget what God says. जे परमेश्वर सांगतात ते विसरून जायचं, एवढं सोपं. विसरलो असंच. I forgot you told. तुम्ही सांगितलं, तुम्ही 3 दिवस पुन्हा उठणार आहे म्हणून, आम्ही लक्षातच नाही घेतलं, ते आपल्या डोक्यात शिरलंच नाही. असं घडलं होतं हे प्रसंग. आणि त्यांना सगळे विसरून ते प्रॉब्लेम मध्ये ते गुंतलेले होते. दे वर इमर्स्ड. म्हणजे आमचं पण असंच असतं, एक प्रॉब्लेम झालं तर त्याच्यामध्ये आम्ही एवढं असतो की बाकीचं काही सुचत नाही. कोणतरी सोल्युशन आणलं तर ते सुचत नाही. काल रात्री 1 वाजता एक प्रॉब्लेम झाला होता मला, आणि खूपच मी डिस्टर्ब झालो. आणि एक 5-10 मिनिट मी शोधतोय, सापडाना. मग मी प्रार्थना करून मी सांगितलं की प्रभू, मला याच्यामध्ये
आता पुढं काय करायचं ते कळवा. कारण मी कामाचं मध्ये होतो एक वाजता रात्री, आणि असं प्रसंगात सगळे विसरलो. आय फॉरगॉट एव्हरीथिंग. आणि मला सांगितलं की अशी एक गोष्ट सापडलं म्हणून. मला लक्षात राहिलं नाही. आय नेव्हर अंडरस्टूड दॅट, और इट डिडंट क्लिक फॉर अ फ्यू सेकंड्स. काही क्षण मला सुचलंच नाही की काय आहे म्हणून. मग 2दा-3दा विचारल्यानंतर म्हटलं की जे मी म्हटलं की हे सगळे गेले ते मला परत सापडलं होतं. ते सांगताना आपल्याला समजत नाही. when we are reminded, when we are told, we fail to understand, we fail to recall, because we are so immersed in our problems. आमच्या प्रॉब्लेम मध्ये एवढं असतो की सोल्युशन ऑलरेडी सापडलेले ते कोणतरी सांगतात, आपल्याला लक्ष येत नाही. That's what happened even with the disciples. Jesus is risen, that's what they said, and they had absolutely no clue. They did not know. They were all immersed in their own problem. ते स्वतःच्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी होते. आणि अशा प्रसंगात देवदूतांनी परत येऊन त्यांना आठवण करून दिलं. The angel of the Lord came and reminded them again. The person whom you are looking for is not here. He is risen. म्हणजे ज्यांना तुम्ही शोधत आहे ते इथे नाही. ते पुन्हा उठला. ख्रिस्ता पुन्हा मृत्यूतून पुन्हा उठला. Jesus rose again from the dead. The person whom you are looking for is not here. He is risen. तो उठला. इथं म्हणजे एवढं सुंदर रीतीने त्यांनी हे आठवण करून दिलं. We are reminded today. We know what happened on Easter. आपल्याला माहिती त्या दिवस येशू ख्रिस्ताने मृत्यूतून पुन्हा उठला म्हणून. परंतु आपल्याला देवाच्या संपूर्ण शब्द लक्षात घ्यायचं अत्यंत गरज आहे. It's so important for us to look at every detail of the word of God, and we have to remember what the word of God tells us. आपल्याला आठवण करायचं अत्यंत गरज आहे. It's very important for us to do this, and we'll be out of so many problems, so many situations. Unnecessary pain we bear, unnecessary botherations and tensions we take upon ourselves. किती टेन्शन आम्ही घेतो ना. मला लई टेन्शन आहे. भरपूर लोक बोलतात असं मला खूप टेन्शन आहे. आणि काही गोष्ट ते टेन्शन घेण्यासारखं लायक सुद्धा नाही असं टेन्शन असतं. It's not even worth being tensed about, but people are tensed about so many things, and of course you and I are not out of it. We all are capable. आपल्याला पण म्हणजे हा शक्ती आहे की विनाकारणाचं का म्हणजे जात असताना ताटात जे काय गाणं आहे ते ताटात घेऊन मग टेन्शन घ्यायचं. आपल्यास नाही ते. दॅट इज नॉट आवर प्रॉब्लेम, बट देन वी हॅव टेकन इट अपॉन आवरसेल्व्स बिकॉज वी लव्ह टू गेट टेन्स्ड. आपल्याला टेन्शन खूप आवडतं. गॉड इज रिमाइंडिंग अस व्हॉटएव्हर ही प्रॉमिसेस इज ट्रू. त्यांचे जे वादा आहेत ते सगळे सत्य आहे. इट इज ट्रू अँड ही विल फुलफिल इट. जे काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेले वचनामध्ये ते सगळे करतील. ही विल डू एव्हरीथिंग फॉर यू, अँड दॅट इज हिज वर्ड, दॅट इज हिज प्रॉमिस. ते त्यांचे वादा आहे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. वी हॅव टू ट्रस्ट हिम, वी हॅव टू बिलीव्ह हिम that he will do what he has promised. Let's not get tensed, let's not get worked up unnecessarily. Let's not forget important things. जी मुख्य गोष्ट आहे ते आम्ही विसरू नये. प्रभू आपल्याला असं मदत करावे म्हणून आम्ही प्रार्थना करूया. आणि आणखीन एक गोष्ट मी सांगून I would like to just share one more thing. This is about the resurrection of Jesus Christ. The Bible says, we just now read the Bible. आता मी वाचलो. त्याच्यामध्ये ते परमेश्वराचा शक्ती, महान शक्ती त्या खांबामध्ये होता. येशू ख्रिस्ताला मृत्यूतून उठवला. आणि असं शक्ती कोणीही पाहिलंच नाही. आणि त्या सकाळी, रविवारी सकाळी
किती आश्चर्य झालं असतील. धरती, भूमी, दी अर्थ वुड हॅव रिजॉइस्ड. भूमीला एकदम उत्साही झाले असतील की आम्ही कधी पाहिलंच नाही असं. मृत्यूतून कोणतरी उठला आणि पहिल्यांदा हे घडलं. दॅट वॉज द फर्स्ट. इट वॉज अ प्रोटोटाईप. ते पहिल्यांदा असं झालं. आणि हा का घडलं? तुम्हाला आणि आम्हाला आश्वासन द्यायला. फॉर अस टू बी अश्युअर्ड, इफ आय डाय इन दिस फिजिकल बॉडी अँड राईज अगेन, यू विल ऑल्सो राईज अगेन इफ यू बिलीव्ह. मी जर उठलो, तुमच्यासारखं शरीर घेऊन मी मेलो होतो आणि हा शरीरात परत मी उठलो म्हटलं तर तुम्हाला सुद्धा हे उपलब्ध आहे. विश्वास ठेवा. बिलीव्ह. अँड दिस पॉवर इज अवेलेबल फॉर अस फॉर एव्हरीथिंग. आता काही क्षणाच्या अगोदर आम्ही बोलत होतो. वी वर टॉकिंग अबाउट समथिंग अबाउट वॉर अँड अबाउट सिच्युएशन्स विच आर नॉट व्हेरी व्हेरी कंड्युसिव्ह फॉर अस इन दिस वर्ल्ड. भरपूर अशी स्थिती आहे. आता गॅस नाही, पेट्रोलचं भाव वर जाऊ शकतो. There are so many problems. People are trying and cutting down trees and automatically they will reduce the forest. आपल्याला म्हणजे ऑक्सिजनचे कमी पडणार आहे. आता एवढं सगळे झाड तोडून स्वयंपाक करायला लागले तर आम्हाला ऑक्सिजन भेटणार नाही. श्वास घ्यायला त्रास होणार आहे. असल्या प्रकारचे भरपूर त्रास आपल्याला होतोय. आणि याच्यामध्ये शैतान आपल्याला चुकीचं काम करायला तो लावून देतो. He causes us to do things which are not right. सारखं आपल्याला म्हणतो की असंच करायचं. अँड वी आर इन अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. आता ह्या वर्तमान काळात स्थिती खूपच वाईट आहे. चांगलं सत्य गोष्टीसाठी काही व्हॅल्यू नाही. खोटं बोललं तर ठीक, आणि कोणाला धोका दिलं तसंच खरं आहे, आणि रिश्वत दिलं तर ते बरं आहे. असे रिश्वत नाही दिलं तर आम्ही मूर्ख झालो. वी आर स्ट्युपिड, वी आर फुलिश इफ वी डोंट पे ब्राइब्स. वी आर टोल्ड, डोंट यू अंडरस्टँड, इट डझंट वर्क विदाउट इट. तर आपल्याला असं शिकवून दिलेले आहे. आता वर्तमान काळ खूपच वाईट झालेले, आणि हा शक्तीपासून आपल्याला मुक्त व्हावं म्हणजे हे साधारण शक्ती होत नाही. इट इज नॉट अन ऑर्डिनरी थिंग. वी नीड द पॉवर ऑफ गॉड अँड द बायबल प्रॉमिसेस ॲज दॅट. आजच्या वचनामध्ये आपल्याला हे सांगते की हे जे शक्ती जे परमेश्वर वापरलं येशू ख्रिस्ताला पुन्हा उठवायला, हा शक्ती तुम्हाला आणि आम्हाला पण उपलब्ध आहे. It's available. The same power that God exerted in raising Jesus Christ from the dead is the power that is available for you and for me. It's available for you and for me. आपल्याला पण आहे. We can fight all evils. आम्ही सगळे गाण जे आहे, दुष्ट आत्मा जे आहे, दुष्ट कृती जे आहे, त्याच्या म्हणजे आम्ही भांडू शकतो, लढू शकतो. We can not go and hit and fight, but all temptations, all sins, bad thoughts, दुर्विचार, हे सगळ्याच्यावर आम्हाला विजय प्राप्त होऊ शकतो. We can win victory over all these things because God has this power available for us. So with this, I would like to share, and let us pray, let us bow our heads. आम्ही प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, we thank you for blessing us with your word, with the reminders from the Holy Scriptures. तुमच्या वचनामधून प्रभू आपल्याला वचनाच्याद्वारे आशीषित केल्याबद्दल आम्ही खूप खूप आभार मानतो. And we thank you that we have the power of God that is available for us so that we can fight all evils. सगळे दुष्ट जे पाप आहे, जे घाण कृती आहे ह्या समाजामध्ये, पृथ्वीमध्ये, त्याच्या खिलाफ आम्ही प्रभू उभं राहू शकतो. We can stand against all these powers and we can keep ourselves clean. आम्ही स्वच्छ ठेवू शकतो स्वतःला. प्रभू असं करायला आम्हा सर्वांना तू मदत कर. Please help each and every one of us, Lord, to realize who we are and what is our worth. You have created us so beautifully, so wonderfully, and help us, Lord, to realize how you have created us and live in accordance to your will. तुझी इच्छेच्या अनुसार प्रभू आम्ही आमचे जीवन जगायला आम्हाला तू मदत कर.
Thank you, Lord, for all your children. Bless each and every one of them present here and all those present on Zoom as well. We ask this in Jesus' name. Amen.